जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा संपूर्ण अंकगणित पोलीस भरतीचा आपण जो कोर्स घेतोय त्या कोर्सचा आजचा आपलं 14वं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे सम विषम संख्येची सरासरी. सरासरीचे आपण खूप एक 4 ते 5 पार्ट करणार आहोत. वयाची सरासरी, त्यानंतर नैसर्गिक संख्येची सरासरी जो की टॉपिक आपण पाहिलेला आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर समविषम संख्येची सरासरी जो आता आपला टॉपिक आहे. वजन, उंची, तापमान याची सरासरी, गुण, टक्के याची सरासरी, रन, धावा आपण जे डाव आपण म्हणतो त्याची सरासरी. तर सरासरी हा जो टॉपिक आहे हा एक वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण डिव्हाइड केलाय, कारण खूप सारे प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला आलेले पाहायला मिळतील, म्हणून आपण त्याचे काय केले एका पॉईंटवर व्यवस्थित आपला फोकस व्हावा आणि आपल्याला त्या कन्सेप्ट काय आहेत हे समजाव्यात, म्हणून आपण सरासरीचे पार्ट केलेले आहेत. ओके, ठीक आहे. तर आता आपण पाहणार आहे सम आणि विषम संख्येची सरासरी. ओके, ठीक आहे. पाहूया. आपण नेहमीप्रमाणे सुरुवातीला आपण प्रश्न पाहणार आहे कशा पद्धतीने विचारले गेलेत आणि नंतर आपण कन्सेप्ट पाहणार आहे. ओके, तर पहा एका नंतर ओळीने येणाऱ्या पहिल्या 5 समसंख्येची सरासरी कशी काढायची, पहिल्या 25 समसंख्येची सरासरी कशी काढायची, त्यानंतर जर पाहिलं तर 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची सरासरी कशी काढायची, त्यानंतर पाहिलं तर 20 ते 30 मधील विषम संख्येची सरासरी. आता पहा पहिल्या 3 प्रश्नांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत, पण आता जर विचारलं गेलं तर थोड्याशा मधल्या संख्या तुम्हाला विचारल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर एक 7 क्रमावर विषम संख्येची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता पहा क्रमाने येणाऱ्या विषम संख्या कोणत्या आहेत त्या नाही माहित, कोणत्या क्रमाने आहेत, कुठून चालू होणार आहे, क्रमाने म्हणजे पहिल्यापासून नाही, मध्येच कुठेतरी क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत आणि त्यांची सरासरी 23 दिली, तर त्यापैकी त्या 7 पैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे असं आपल्याला विचारलं गेले. त्यानंतर 5 क्रमावर समसंख्यांची सरासरी 26 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती, म्हणजे आता समसंख्या दिलेल्या आहेत, कोणत्या आहेत क्रमावर हे माहित नाहीये, पण त्यापैकी आपल्याला शोधायचं. आता पहा 4 क्रमावर विषम संख्येची सरासरी 76 आहे, तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्या कोणती, पॅटर्न. त्यानंतर जर पाहिलं तर क्रमागत 7 समसंख्यांची बेरीज 532 आहे, बेरीज 532 आहे, त्यातील पहिल्या क्रमागत 4 समसंख्यांची सरासरी किती. आता पहा सम आणि विषम छोटासा टॉपिक जरी वाटत असला तरी प्रश्न जर तुम्ही पाहिले तर वेगवेगळ्या पॅटर्ननी तुम्हाला आलेली पाहायला मिळतील. आता इथं मात्र सरासरी नाही, डायरेक्ट बेरीज दिलेली आहे आणि पहिल्या 7 समसंख्येची बेरीज दिली आणि क्रमागत पहिल्या 4 ज्या आहेत त्यांची सरासरी आपल्याला विचार. पहा वेगळ्या पॅटर्नचा प्रश्न आहे. त्यानंतर जर पाहिलं तर 5 क्रमावर विषम संख्येची सरासरी 21, तर सर्वात लहान संख्या शोधा. ओके, आणि त्यानंतर जर पाहिलं तर पहिल्या 5 सम नैसर्गिक संख्येच्या घनांची सरासरी. आता पहिली गोष्ट त्या घनांची बेरीज, समसंख्येच्या घनांची बेरीजेचे सूत्र आपल्याला माहिती असेल तर आपण त्यांची काय काढू शकतो, सरासरी काढू शकतो. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्येची सरासरी हा एक छोटासा टॉपिक जरी असला आणि त्या 1 ते 2 तरी प्रश्न मात्र वेगवेगळ्या प्रकारचे विचारले जातात, आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आणि म्हणून आपण फक्त सम आणि विषम हा टॉपिक काय केलेला आहे, सरासरीचा वेगळा बाजूला काय केलेला आहे, काढलेला आहे. तर आता आपण सरासरी ही कन्सेप्ट पाहणार आहे. मग सम आणि विषम संख्येची सरासरी असताना, क्रमवार संख्येची असताना कोणते शॉर्टकट तुम्हाला यूज करायचे ते सर्व पार्ट आता आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. तर पहा आता सरासरी जनरली काय होतं, कोणत्याही संख्येची जर सरासरी मला करायची असेल तर सरासरी ही बेसिक कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहूया. सरासरी म्हणजे काय, सरासरी म्हणजे ऍव्हरेज. ओके, ऍव्हरेज. ऍव्हरेज कसा काढला जातो, फॉर एक्झाम्पल आता समजा तुम्हाला सांगितलं का तुम्हाला एक संख्या दिलेली आहे, साधारण संख्या घेऊया आपण 15, 20 आणि 25. ओके, अशा संख्या तुम्हाला दिल्या. आता किती संख्या दिल्या तुम्हाला, 3 संख्या दिल्यात. मग या तिघांची मला काय करायची, बेरीज करायची आणि या 3 संख्येच्या बेरीजला मला 3 ने भागायचंय. का, कारण मी किती संख्येची बेरीज केली, 3 संख्येची बेरीज केली. आता या ठिकाणी जर बेरीज पाहिली तर 15 आणि 25 40 आणि 40 आणि 20 60, 60 भागिले 3 म्हणजे या ठिकाणी मला जी सरासरी मिळाली ती किती मिळाली, 20 मिळाली. याला म्हणतो मी ऍव्हरेज. आलं लक्षात. तर सरासरीची ही काय मूळ बेसिक कन्सेप्ट आहे. आता तुम्हाला जी सरासरी काढायची आपल्याला या टॉपिक मध्ये जो पार्ट पाहायचा आहे, म्हणजे या ठिकाणी आपण सूत्र लिहून घेऊया सरासरीचं. ओके, सरासरी बरोबर एकूण बेरीज, एकूण बेरीज भागिले संख्या. आता संख्या म्हटलं तर काय, नक्की किती संख्येची बेरीज केली, किती संख्यांची बेरीज. म्हणजे हा जो पार्ट आहे, संख्या म्हणजे काय, तर तुम्ही किती संख्यांची काय करताय, बेरीज करताय, तेवढ्या संख्या तुम्हाला फक्त या ठिकाणी काय करायच्यात, लिहायच्यात आणि हे झालं तुमच्या
सरासरीचं काय झालेलं आहे सूत्र या ठिकाणी आहे. मग आपण याच्या आधी एक पार्ट पाहिला आणि तो पार्ट म्हणजे कोणता? नैसर्गिक संख्येची सरासरी. आता पहा, नैसर्गिक संख्येची सरासरीचं क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येची सरासरी. आता फर्स्ट पार्ट नैसर्गिक संख्या पाहूया आपण. नैसर्गिक, ओके. आता नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 आणि 5. ओके, ठीक आहे. समजा आपण ठरवलं पहिल्या 5च नैसर्गिक संख्येची आपल्याला सरासरी काढायची. मग ती सरासरी कशी काढणार आहे आपण? सरासरी इज इक्वल टू 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. ओके, भागिले मी किती करणार आहे? 5, कारण मी 5 संख्यांची बेरीज करतोय. बरोबर आहे. म्हणजे आता ती जी बेरीज आहे ती किती येईल या ठिकाणी? 5, 3 अन् 2, 5 अन् 4, 15. 15 भागिले 5 किती आली? 3. म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज जर तुम्ही करायला गेलात, किती संख्येची बेरीज करताय तुम्ही? 5. ओके, ती या पद्धतीने आलेली. आपण अजून सूत्र तयार करत नाहीये किंवा आपण फक्त इथं काय पाहतोय? कन्सेप्ट पाहतोय. ओके, आता आपण दुसरा पार्ट पाहूया, समसंख्येची सरासरी. क्रमाने येणाऱ्या समसंख्येची सरासरी या ठिकाणी आपण पाहतोय. क्रमाने येणाऱ्या पहिल्या 5 घेऊया आपण. 2, 4, 6, 8 आणि 10. ह्या क्रमाने येणाऱ्या पहिल्या 5 समसंख्या आहेत. आता मला यांची जर सरासरी काढायची आहे, ओके, यांची सरासरी काढण्याचं माझ्याकडे सूत्र काय? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10. बरोबर आहे. इथे मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे, हे लक्षात ठेवा. आपण सुरुवातीला फक्त कन्सेप्ट समजून घेतोय, कारण ह्या तिघांमध्ये समसंख्या, विषम संख्या आणि नैसर्गिक संख्येमध्ये कोरिलेशन आहे, एक नातेसंबंध आहे. तो कोणता आहे आणि कशा पद्धतीने तो आहे, तर ते आपल्याला पाहायचंय, जेणेकरून तुम्हाला ती सूत्र लक्षात ठेवायला सोपं होईल. ओके, आता मी किती संख्यांची बेरीज केली या ठिकाणी? 5 संख्यांची बेरीज केली. आता या ठिकाणी जर मी पाहिलं तर बेरीज काय होईल? 10, 8 अन् 2 10 आणि 10 म्हणजे किती आली? 30 भागिले 5. ओके, उत्तर किती आलं? 6 उत्तर या ठिकाणी आलं. आता जर पाहिलं तुम्ही तर आता आपण या ठिकाणी घेऊया विषम संख्या. विषम संख्या, ओके, ठीक आहे. आता इथं काय घेतल्या होत्या आपण? समसंख्या. इथं घेतल्या होत्या नैसर्गिक संख्या. आता आपण इथं घेतोय विषम संख्या. विषम संख्या जर पाहिलं तर 1, 3, 5, 7 आणि 9 ह्या पहिल्या 5 विषम संख्या आहेत. आता आपण त्यांची काय घेतोय? सरासरी. आता सरासरी म्हटलं तर काय होईल? 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 आणि यांची मला काय करायची? बेरीज भागिले मी 5 करणार आहे, कारण मी 5 संख्यांची बेरीज करतोय. ओके, 9 आणि 1 10 आणि 1 किती आले? 25. 25 भागिले किती येणार आहे? 5. उत्तर किती आलं? 5. पहा आता जर तुम्ही इथं बारकाईने पाहिलं तर नैसर्गिक संख्येची सरासरी आपण जी काढतोय, तर पहिल्या नैसर्गिक संख्येची बेरीज कशी आली ती? पहा, नैसर्गिक संख्येची बेरीज किती आली? 15. 15 लगे 3 भागलं तुम्ही 5, उत्तर आलं 3. 3 ही जी संख्या आहे ही मिडलची संख्या आहे. पहा, 3 म्हणजे हा जो 3 उत्तर मिळाले हे पहिल्या 5 नैसर्गिक संख्या सरासरी मधली संख्या आली. इथं जर पाहिलं तर पहिल्या 5 समसंख्या आहेत, त्यातली जे उत्तर आले ते 6 आहे आणि इथं पहिल्या 5 विषम संख्या आहेत, त्याचं जे उत्तर आहे ते 5 आहे. म्हणजे सरासरी म्हणजे काय येतो? थोडक्यात सरासरीचा अर्थ तुमच्या एक लक्षात आला असेल. सरासरी म्हणजेच मध्य. सरासरी म्हणजे काय असतो? मध्य असतो, मधली संख्या असते. ओके, सरासरी म्हणजे काय असते? मधली संख्या. म्हणजे दिलेल्या संख्या जर तुम्ही असेंडिंग किंवा डिसेंडिंगनी जर अरेंज केल्या, म्हणजे चढत्या आणि उतरत्या क्रमाने जर मांडला, तर तुम्हाला जी सरासरी मिळते ती तुमची मधली संख्या असते. बरोबर. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या सर्व संख्या किती होत्या? 5 होत्या. म्हणजे ज्या संख्या आहेत त्या किती आहेत? विषम संख्या आहेत. विषम म्हणजे काय? तर 5 5 घेतल्यात. जर आपण 6 संख्या घेतल्या असत्या, नैसर्गिक संख्या 6 किंवा समसंख्या 6, विषम संख्या 6, तर तो आकडा काय झाला असता? समसंख्या झाला असता. मग समसंख्या असताना मधली संख्या कशी येते ते आपण पाहूया पुढे. पण आता इथे जर तुम्ही एक पार्ट जर पाहिला, तर जर मला नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल आणि त्यांची सरासरी काढायची असेल, तर उत्तर या ठिकाणी काय आलंय हे नीट लक्षात ठेवा. 3 आलंय, इथं 6 आलंय आणि इथं 5 आलंय. आता इथे तुम्ही किती नैसर्गिक संख्यांची बेरीज केली? 6. सॉरी, सरासरी काढली. इथे किती समसंख्यांची सरासरी काढली? 5. आणि इथं पण किती समसंख्यांची विषम संख्येची सरासरी काढली? 5. जेव्हा तुम्ही 5 विषम संख्येची सरासरी काढली तेव्हा 5 उत्तर आलं. जेव्हा तुम्ही 5 समसंख्येची सरासरी काढली तेव्हा उत्तर 6 आलं आणि जेव्हा तुम्ही 5 नैसर्गिक संख्येची सरासरी काढली तेव्हा उत्तर 3 आलंय. हे लक्षात ठेवायचंय, कारण आपल्याला कोरिलेशन त्या दोघांमध्ये काय बॉन्ड आहे हे आता आपल्याला पाहायचंय. आता आपण इथे ज्या संख्या घेतल्या होत्या त्या सर्व संख्या ज्या होत्या त्या 5 5 होत्या. आता आपण 6 6 संख्या घेणार आहे. ओके, म्हणजे पहिला जो आकडा आहे, पहिला आपण कोणता घेतला होता? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या आता आपण 1 2 3 4 5 आणि 6 घेणार आहे.
ओके. आता जर मी या 6 संख्या घेत असेल तर मला सरासरी काय काढता येणार आहे? सरासरी माझी येणार आहे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. सूत्र आपण तयार करतो हे नीट लक्ष ठेवा. आपण भागिले आता किती करणार आहे? 6. आता जर इथं पाहिलं तर यांची बेरीज किती येणार आहे? 21. 21 भागिले किती येणार आहे? 6. आता यांची जर बेरीज 21, आता का? कारण 5 पर्यंत बेरीज 15 आली होती, त्याच्यात मी फक्त 6 मिळवले. जर मी 6 ने भागलं या ठिकाणी तर काय होईल? 6 18 3 उरले. ओके. 0.30 6 35 म्हणजे किती आला? 3.5 ही त्याचं काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण दुसरी संख्या कोणत्या घेतल्या होत्या? समसंख्या. कोणत्या संख्या घेतल्या होत्या? सम. मग आता इथे 6 नैसर्गिक संख्या घेतल्या तर समसंख्या पण 6च घ्यायच्यात. काय येणार आहे पहा समसंख्या? 2 4 ओके 6 8 10 आणि 12. ओके. 6 समसंख्या घेतल्या. आता आपण त्यांची काय करतोय? सरासरी. सरासरी पहा काय होईल? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक किती आहे? 12 भागिले किती करणार आहे आता मी? 6. आता जर या ठिकाणी बेरीज पाहिली तुम्ही, इथे बेरीज जर पाहिली तर किती आली होती? 30. आता मला फक्त त्याच्यात किती मिळवायचे? 12 म्हणजे 42 होणार आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तर बेरीज किती होणार आहे? 42 भागिले किती येणार आहे? 6. 6 7 42. संख्या कोणती आली? पहा 7 आली. आता जर इथं पाहिलं तर विषम संख्या. आता कोणत्या संख्या घेणार आहे आपण? विषम संख्या. विषम संख्येमध्ये जर पाहिलं तर काय? 1 3 5 7 9 आणि 11. ओके. आता आपल्याला यांची सरासरी काढायची. मग ती सरासरी काय होणार आहे? 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 6 सॉरी 7 अधिक 9 अधिक 11. ओके. भागिले किती येणार आहे? 6. जर आपण एक पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज पाहिली तर ती 25 येते. ओके. आता जर आपण इथं 25 मध्ये 11 मिळवले तर 26 आणि किती होणार आहे? 37 भागिले किती असणार आहे? 6. आता मला संख्या काढायची तर ती संख्या काय येणार आहे पहा? इथं बेरीज एकदा पुन्हा चेक करूया आपण. ओके. बरोबर 25 मध्ये मी 11 मिळवले. बेरीज 36 नाहीये, 37 नाही तर किती येणार आहे? 36 भागिले किती येणार आहे? 6. 6 किती आले? 36. आलं लक्षात? म्हणजे इथे 7 उत्तर आलं, इथे 3.5 उत्तर आलं. आता जेव्हा तुम्ही 6 नैसर्गिक संख्यांची बेरीज करताय तेव्हा उत्तर किती आलं? 3.5. 3.5 इथली संख्या असणार आहे. इकडे 3 सोडलाय, तिकडे 3 सोडलाय आणि इथे किती आलं? 3.5. म्हणजे इथे जर तुम्ही 6 नैसर्गिक संख्यांची बेरीज करत असाल, किती संख्यांची? 6 नैसर्गिक संख्यांची जर तुम्ही बेरीज करत असाल तर उत्तर तुम्हाला किती मिळालंय? 7. 7 इथे येत नाही हे लक्षात ठेवा, कारण ह्या समसंख्या आहेत. इथं तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे 7. म्हणजे इकडे तुम्ही 3 संख्या सोडल्या, इकडे 3 सोडल्या तर मिडलला कोण येणार आहे? 7 येणार आहे. आता जेव्हा तुम्ही 6 विषम संख्यांची बेरीज केली तेव्हा तुम्हाला उत्तर 6 मिळालं. 6 जर तुम्ही इथं पाहिलं तर ही मिडलला येणारी संख्या आहे 6. म्हणजे तुम्ही बारकाईने नीट ऑब्झर्व करा, जेव्हा तुम्ही 6 संख्यांची बेरीज करता तेव्हा तुम्हाला मिळणारं उत्तर हे मिडलला असतं पण त्या संख्येमध्ये नसतं. लक्षात आलं? म्हणजे त्या संख्येमधलं कोणतेही तुम्हाला उत्तर मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही 5 5 म्हणजे विषम संख्या जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला जे उत्तर मिळतं ते तुमच्या संख्येच्या त्या सिक्वेन्स त्या क्रमिकेमध्येच असतं. लक्षात आलं? आता आपल्याला एक सूत्र तयार करायचं आहे. ते सूत्र कोणतं आहे? आता हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण याच्यावर आपल्याला जे वेगवेगळे टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करायचे त्याच्यासाठी तुम्हाला कन्सेप्च्युअल पार्ट माहित पाहिजे. नक्की काय? का हे कशा पद्धतीने बदलतं? डायरेक्ट सूत्र जर तुम्हाला दिली तर तुम्हाला काही ठराविकच प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहे. बरोबर आहे? कारण ते फक्त सूत्राला रिलेट करतात. पण काही प्रश्न असे आहेत का ते तुम्हाला कन्सेप्टवर आधारित आहे. ते सूत्रांवर आधारित नाही. आणि जर तुम्हाला कन्सेप्टवर आधारित प्रश्न सॉल्व्ह करता यायचा असेल तर तुम्हाला या कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्याव्या लागतील. म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने समजून सांगतोय. आलं लक्षात? ठीक आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बारकाईने नीट पाहिलं तर आता आपण सूत्र तयार करणार आहे. ती सूत्र नक्की कशी आहेत पहा. जर तुम्ही सरासरी काढणार असेल नैसर्गिक संख्येची, किती नैसर्गिक संख्येची तुम्ही सरासरी काढली? इथं 6 नैसर्गिक संख्येची सरासरी काढली. बरोबर? ती किती आली? 3.5. म्हणजे 3.5 म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं, जर इथं व्यवस्थित बारकाईने ऑब्झर्व केलं तर तुम्ही 7 ला 2 ने भागलेलं आहे. 3.5 म्हणजेच या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो किती? 7 भागिले 2 असंही आपण या ठिकाणी काय करू शकतो? म्हणू शकतो. संख्या किती आहेत? 6. तुम्ही उत्तर किती काढलं? 3.5. पण तसं 3.5 म्हणजे काय? 7 ला तुम्ही 2 ने भागलं असं आपण त्याला कन्सिडर करू शकतो. जर ते 3.7 भागिले 2 येत असेल म्हणजे 6 नैसर्गिक संख्यांची बेरीज
तुम्ही 6 नैसर्गिक संख्येची बेरीज काय आहे 7/2 आणि इथे जर तुम्ही पाहिलं बॅक साईडला तुम्ही 5 नैसर्गिक संख्येची बेरीज करताय ते उत्तर येते 3 म्हणजे 6/2 असंही तुम्ही त्याला म्हणू शकता. म्हणजे याचा अर्थ जेव्हा तुम्ही 5 नैसर्गिक संख्येची बेरीज करत होता सरासरी काढत होतात 5 नैसर्गिक संख्येची सरासरी काढत होतात तेव्हा ती सरासरी काय येत होती 6/2 म्हणजे ह्या 5 मध्ये 1 मिळवा भागिले 2 करा. म्हणजे जर तुम्हाला नैसर्गिक संख्येची सरासरी काढायची असेल पहा आपण सूत्र पाहतो या ठिकाणी नैसर्गिक संख्येची सरासरी नैसर्गिक संख्यांची सरासरी जर तुम्हाला नैसर्गिक संख्येची सरासरी काढायची असेल पहिल्या 5 काढायची असेल तर 5 मध्ये 1 मिळवा भागिले 2 करा. ओके तसंच जर तुम्ही पहिल्या 6 नैसर्गिक संख्येची सरासरी काढत असाल तर 6 मध्ये 1 मिळवा भागिले 2 करा. म्हणजे जेवढ्या तुम्ही नैसर्गिक संख्येची सरासरी काढणार असाल तर पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची सरासरी काढायची असेल तर 10 अधिक 1 11 करा 11ला 2 ने भागा. म्हणजे तुम्हाला काय करायचं n अधिक 1 तुम्हाला जेवढ्या नैसर्गिक संख्या सांगितल्या जातील तेवढ्या मध्ये 1 मिळवा आणि भागिले काय करा 2 करा. तुम्हाला नैसर्गिक संख्येची सरासरीचं उत्तर मिळणार आहे. सूत्र तुमच्या समोर आहे. आलं लक्षात. आता त्यानंतर जाऊया आपण सम संख्या. ओके आता इथे जर पाहिलं तुम्ही तर किती समसंख्यांची बेरीज केली तुम्ही 5 उत्तर काय मिळालं तुम्हाला 6. 5 समसंख्यांची बेरीज केलं मला जर 6 उत्तर मिळतंय जाऊया आपण इथं जेव्हा मी 6 समसंख्यांची बेरीज म्हणजे सरासरी काढली तेव्हा मला उत्तर काय मिळालं 7. म्हणजे 6 समसंख्यांची सरासरी 5 समसंख्यांची सरासरी 6 समसंख्यांची सरासरी 7 म्हणजे यावरनं माझ्या लक्षात आलं जर मला समसंख्यांची सरासरी काढायची असेल समसंख्यांची सरासरी जर मला काढायची असेल तर माझ्याकडे सूत्र फक्त एक आहे n अधिक 1 बस मला उत्तर मिळालं. मला जर 10 समसंख्यांची सरासरी काढायची असेल तर त्याची सरासरी 11 असणार आहे. मला फक्त किती समसंख्या घेतल्यात 25 पहिल्या 25 समसंख्या घेतल्या मला फक्त त्याची सरासरी लिहायची 26 का कारण जेवढ्या समसंख्या असतील तेवढ्यात फक्त एक वाढतो आणि तेवढंच काय असते त्याची सरासरी असते. आलं लक्षात. आता आपण जाऊया विषम संख्येकडे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 5 विषम संख्येची तुम्ही पहिल्या 5 विषम संख्येची काय केली तुम्ही सरासरी काढली ती आली 5 बरोबर आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या 6 विषम संख्येची तुम्ही सरासरी काढली ते उत्तर आलं 6. जर तसंच या पद्धतीने पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी जर तुम्ही काढली तर उत्तर तुम्हाला 10च मिळणार आहे. याचा अर्थ या ठिकाणी तुमचं सूत्र तयार झालं ती काय ते जे सूत्र आहे ते काय विषम संख्यांची सरासरी. तर विषम संख्येची सरासरी डायरेक्ट उत्तर काय लिहायचे फक्त तुम्हाला n म्हणजे काय किती विषम संख्येची सरासरी करताय तुम्ही 10 तर 10 उत्तर 50 तर 50 उत्तर. आलं लक्षात. म्हणजे जर नैसर्गिक संख्या घेतल्या तर 1 मिळवा भागिले 2 करा. समसंख्या घेतल्या तर फक्त 1 मिळवा आणि जर विषम संख्या असतील ओके नैसर्गिक सम आणि विषम संख्या जर असतील तर डायरेक्ट किती विषमची तुम्ही बेरीज करताय सरासरी काढताय 25 तर 25 त्याचं उत्तर. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला ही 3 सूत्र काय करायची आहेत लक्षात ठेवायची आहेत. खरं तर एक प्रकारे पण आता हे झालं क्रमाने येणार आहे. पण समजा जर मधल्या तुम्हाला संख्या विचारल्या मिडलला येणाऱ्या जर संख्या असतील मग त्या नैसर्गिक असतील सम असतील किंवा विषम असतील नैसर्गिक सम किंवा विषम जर संख्या असतील तर काय करायचंय अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय मध्येच येणाऱ्या सम विषम किंवा नैसर्गिक संख्या आणि त्यांची सरासरी त्याच भाषेत मी लिहितोय मध्येच येणाऱ्या नैसर्गिक संख्या समसंख्या किंवा विषम संख्या मध्येच येणाऱ्या नैसर्गिक सम किंवा विषम संख्या जर असतील तर तुम्हाला काय करायचं त्यांची सरासरीकडे कशी काढायची विषम सम येणारे नैसर्गिक सम आणि विषम संख्यांची सरासरी बरोबर ती सरासरी काढायची असेल तर सूत्र काय सूत्र मी खाली लिहितो या ठिकाणी सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या
शेवटची संख्या भागिले 2 या सूत्राच्या आधारे तुम्ही मध्येच येणाऱ्या जर नैसर्गिक सम किंवा विषम संख्या असतील तर त्याचं सूत्र हे आहे. या पद्धतीने तुम्ही त्यांची सरासरी काढणार आहात. पहिली संख्या घ्या, शेवटची संख्या घ्या, भागिले 2 करा, तुम्हाला त्यांची सरासरी मिळणार आहे. तर सूत्र लक्षात ठेवा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले किती येणार आहे 2. आले लक्षात? या सूत्राचा तुम्ही काय केलेला या ठिकाणी वापर केलेला आहे. आले लक्षात? ठीक आहे. आता काही ठिकाणी तुम्हाला सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आणि त्याची सरासरी, सलग येणाऱ्या समसंख्या 5, 10 असतील त्यांच्या वर्गांची सरासरी आणि किंवा विषम संख्यांच्या वर्गांची सरासरी. जर तुम्हाला वर्गांची सरासरी काढायची असेल मग तुम्ही किती वर्ग म्हणजे किती संख्यांची सरासरी काढणार असाल? 10, 20, 30, 50. पण तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो? नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज नाही तर वर्गांची सरासरी. ओके, सलग येणाऱ्या. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आता आपल्याला माहित पाहिजे का सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची. पहिल्या समसंख्यांच्या वर्गांची बेरीज कशी काढायची आणि विषम संख्यांच्या वर्गांची बेरीज कशी काढायची. तर सलग येणाऱ्या समसंख्या नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या यांच्या ही काय झाली? वर्गांची बेरीज झाली. ही काय? सर्व त्यांच्या वर्गांची बेरीज. आता जर मला सांगितलं यांची सरासरी काढा तर फक्त मला ह्या सूत्राला n ने डिवाइड करायचं, या सूत्राला n ने डिवाइड करायचं, या सूत्राला पण मला n ने डिवाइड करायचं. n म्हणजे काय? तुम्ही नक्की किती संख्या घेतल्या. जर तुम्ही इथं 10 संख्या घेत असेल तर 10 ने डिवाइड करा. इथं तुम्ही जर 25 संख्या घेत असेल तर 25 ने डिवाइड करा. इथं जर तुम्ही 5 संख्या घेत असेल तर 5 ने डिवाइड करा. म्हणजे मला फक्त याला काय करायचंय तर डिवाइड करायचं आणि डिवाइड पण कशाने करायचंय? n ने. लक्षात आलं? ठीक आहे. तर सरासरी म्हटलं तर फक्त इथं तुम्हाला डिवाइड बाय n करायचंय. डिवाइड बाय काय करायचंय? n करायचं. आलं लक्षात? तर ह्या सूत्राला n ने डिवाइड करा, सूत्र पाठ ठेवा. आता या ठिकाणी काही ठिकाणी तुम्हाला याच्याही पेक्षा वेगळी सूत्र पाहायला भेटतील, पण तुम्ही ही सूत्र लक्षात ठेवा कारण त्याच्या मागचं रिझन असं आहे का नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज म्हटलं तर तुमच्या सूत्र लक्षात राहिलं पाहिजे. समसंख्येच्या वर्गांची बेरीज म्हटलं तर तुमच्या सूत्र लक्षात राहिलं पाहिजे. विषम संख्येच्या वर्गांची बेरीज म्हटलं तर तुमच्या सूत्र लक्षात राहिलं पाहिजे. त्याला फक्त n ने डिवाइड करा म्हणजे तुम्हाला सरासरी मिळून जाते. दॅट्स इट. आता काही ठिकाणी तुम्हाला असाही प्रश्न विचारला गेलाय का त्यांच्या घनांची सरासरी काढा. घनांच्या म्हणजे नैसर्गिक संख्येची जे सलग येणारे काही घन आहेत, सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्येची घन त्यांची काय करायची? तुम्हाला सरासरी काढायची. तर नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज आधी तुम्हाला माहित पाहिजे आणि ह्या बेरजेला तुम्हाला भागायचे कशाने? n ने. तर तुम्ही नक्की किती संख्या घेतल्या. तसंच समसंख्यांच्या घनांची बेरीज जर तुमच्या लक्षात आली, घनांची बेरीज, तर त्याला फक्त काय करायचं? n ने भागायचंय. तसंच विषम संख्यांच्या घनांची बेरीज जर तुम्हाला सांगितलं तर त्याला फक्त काय करायचंय? तुम्हाला n ने भागायचंय. तर अलीकडची सूत्र लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सम, विषम आणि नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज तुम्हाला या सूत्राच्या सहाय्याने काय करता येईल? काढता येईल. ही सूत्र पाठ करा. इथं घनांची बेरीज आहे, इथे वर्गांची बेरीज आहे. यांना फक्त n ने डिवाइड करायचंय, बाकी काही तुम्हाला करायचं नाहीये या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्हाला सम आणि विषम संख्येची सरासरी जी आहे ह्या टोटल कन्सेप्ट तुमच्या या ठिकाणी क्लिअर झाल्या असतील. आता आपण सूत्र पाहिलेली आहेत आणि या सूत्रांच्या आधारे आपण प्रश्न सोडवणार आहोत. मध्येच येणाऱ्या समसंख्या, विषम संख्या किंवा नैसर्गिक असेल तरी त्याचं सूत्र या ठिकाणी आहे. नैसर्गिक संख्यांची सरासरी n अधिक 1 भागिले 2. समसंख्येची सरासरी n अधिक 1 करायचे फक्त आणि विषम संख्येची सरासरी असेल तर तुम्हाला फक्त n या ठिकाणी लिहायचा आहे. तर या पद्धतीने आपण कन्सेप्ट लिहून घेतल्यात. ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा कारण या कन्सेप्टच्या या आधारे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं काय करता आली पाहिजेत? देता आली पाहिजेत किंवा देता येणार आहेत. ओके, ठीक आहे. आपण सुरुवात करूया प्रश्नांना. एका नंतर ओळीने येणाऱ्या 5 समसंख्या आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या त्या पण एक नंतर म्हणजे सलग येणाऱ्या. ओके, म्हणजे पहिल्या 5 समसंख्या आहेत म्हणजे त्याची जी सरासरी असणार आहे त्याच्यामध्ये फक्त मला 1 मिळवायचं आहे. सम असेल तर 5 मध्ये मला फक्त 1 काय करायचं आहे? मिळवायचं आहे. दॅट्स इट. आले लक्षात? माझं उत्तर क्लिअर झालं. म्हणजे जर माझी कन्सेप्ट क्लिअर असेल तर एका सेकंदात मी त्याचं काय करू शकतो? उत्तर देऊ शकतो. पहिल्या 25 समसंख्या म्हणजे मला फक्त त्याच्यात 1 मिळवायचं आहे. माझं उत्तर आले 26. झालं? ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं त्याच्या पुढचा प्रश्न पहा, 100 पर्यंत असलेल्या सर्व विषम संख्या. आता 100 पर्यंत समसंख्या आणि विषम संख्या किती आहेत? 50-50. आता मला त्यातल्या कोणत्या पाहिजेत? फक्त विषम संख्या. जर मला पहिल्या 50 विषम संख्येची बेरीज करायची असेल तर तेच माझं फायनल उत्तर असणार आहे 50. ओके, विषम संख्येची बेरीज. पहा किती सेकंदात, एका सेकंदात आपण एका प्रश्नाचं उत्तर देतोय कारण त्याच्या आधीच्या कन्सेप्ट आपल्या पूर्ण क्लिअर आहेत म्हणून. आता इथे जर पाहिलं तर मध्येच आलेली आहे पहा 20 ते 30 मधील विषम संख्यांची सरासरी. आता विषम संख्या, आता 20 ते 30, आता पहिली विषम संख्या मध्येच येणारी, पहिली विषम मध्येच जर येणारी
सम, विषम किंवा नैसर्गिक संख्या असेल तर आपल्याला सूत्र काय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. आता 21 नंतर येणारी पहिली विषम संख्या कोणती आहे, 20 नंतर येणारी 21 आहे, अधिक 29च्या आधी 30च्या आधीची विषम संख्या कोणती आहे, 29 भागिले आपण काय केलं 2. इथे जर तुम्ही पाहिलं तर 20 आणि 30 दिले, लिहिताना मी 21 आणि 29 लिहिले कारण मला विषम संख्या घ्यायच्या. ओके, आता यांची जर बेरीज पाहिली तर ती किती येणार आहे, 50, बरोबर आहे, आणि भागिले किती आहे 2, म्हणजेच सरासरी आली 25. माझं उत्तर पर्याय क्रमांक 3. आले लक्षात. तर या पद्धतीने म्हणजे सूत्रपाठ असेल तर किती त्याचा फायदा होतो हे तुमच्या लक्षात येईल. आता जर पाहिलं तर 7 क्रमावर विषम संख्येची सरासरी 23. 7 क्रमवार, ओके, 7 क्रमवार विषम संख्येची सरासरी किती आलेली आहे, 23. म्हणजे याचा अर्थ 23 ही मधली संख्या आहे. आता इकडे किती संख्या असणार आहेत, 1, 2 आणि 3. इकडे किती संख्या असणार आहेत, 1, 2 आणि 3. कारण टोटल संख्या किती आहेत, 7. 7 पैकी ही मधली संख्या असणार आहे. याचं उत्तर जर तुम्ही पाहायचं ठरवलं तर पहा 7 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. आपण सर्वात सुरुवातीला ज्या कन्सेप्ट काय पाहिल्या होत्या त्या कन्सेप्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर विषम संख्या ज्या तुम्हाला दिल्यात त्या किती दिलेल्या आहेत, पहा विषम संख्या किती दिल्यात, 5. त्या 5 मध्ये जे तुमचं उत्तर आलं, जे तुमचं फायनल उत्तर आलं 5, तीच काय तुमची मधली संख्या आहे. लक्षात आलं. म्हणजे सरासरी जी असते ती मधली संख्या असते. इथे जर तुम्ही पाहिलं तर सरासरी मधली संख्या, इथे जरी पाहिलं तरी तुम्हाला सरासरी मधली संख्या दिसेल. म्हणजे जेव्हा सम, विषम आणि नैसर्गिक संख्या ह्या विषम आकड्यामध्ये दिल्या असतात 7, 5, 9, 11, तेव्हा तुमचं जे उत्तर असतं तेच तुमची मधली संख्या असते. आलं लक्षात. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला आता हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, टोटल संख्या किती आहेत, 7 आहे. टोटल संख्या किती आहेत, 7. ओके, विषम संख्या, त्या संख्या कोणत्या आहेत, विषम, आणि सरासरी 23 आहे. ओके, आता त्यातली सर्वात मोठी म्हणजे आता ती जी संख्या आहे ती वाढत चाललेली आहे. आता विषम संख्या असल्यामुळं आता 23 नंतर येणारी पुढची विषम संख्या कोणती असणार आहे, इथे येणारी ती असणार आहे 25. ओके, त्यानंतर त्याच्या पुढची येणारी कोणती असणार आहे, ती असणार आहे 27, आणि त्यानंतर येणारी कोणती असणार आहे, 29. म्हणजे 23 ही मधली संख्या आहे आणि 29 ही सर्वात मोठी शेवटची संख्या आहे. पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. जर तुम्हाला लहान विचारली असती तर तुम्ही रिव्हर्सने आला असतात. म्हणजे या ठिकाणी त्याच्या आधीची विषम संख्या कोणती आली असती, 21. त्याच्या आधीची विषम संख्या कोणती आली असती, 19, आणि त्याच्या आधीची कोणती आली असती, 17. तर तुम्हाला सर्वात लहान विचारली असती तर या ठिकाणी पर्याय कोणता असता, 17 असता. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. म्हणून आपल्याला कन्सेप्ट पाहणं किती गरजेचं होतं हे तुमच्या लक्षात येईल. आता इथे जर पाहिलं तर 5 क्रमवार 5 विषम समसंख्येची सरासरी 26 आहे. याचा अर्थ हीच मधली संख्या असणार आहे. 5 असल्यामुळे इकडे एक आणि इकडे एक, परत इकडे एक आणि इकडे एक. आलं लक्षात. म्हणजे आता 26 ही काय तुमची मधली समसंख्या आहे. आता आपल्याला विचारले सर्वात लहान, म्हणजे त्याच्या आधीची जी समसंख्या असणार आहे ती कोणती असणार आहे, 24, आणि त्याच्या आधीची समसंख्या जी असणार आहे ती कोणती असणार आहे, 22. बरोबर आहे. आणि सर्वात लहान इथून पुढे असणार आहेत त्या मोठ्या असणार आहेत. मला सर्वात लहान विचारलं म्हणजे माझं पर्याय क्रमांक उत्तर किती आलेले, 2, 22 उत्तर. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. आता इथं पाहिलं तर 4 क्रमवार विषम आहे. आता 4 आहे. आता विषम आकडा नाहीये तर सम आकडा आहे. आता विषम संख्येची सरासरी किती दिलेली आहे तुम्हाला, 76 दिलेली. ओके, म्हणजे आता हा जो आकडा असणार आहे हा 76 मध्ये लिहायचा आहे फक्त. आता तो 76 मध्ये लिहिल्यानंतर 4 आहेत म्हणजे इकडे 2 सोडायच्यात आणि इकडे 2 सोडायच्यात. कारण जेव्हा ह्या संख्या सम असतात, म्हणजे हा जो आकडा असतो हा सम असतो, तेव्हा इथे आपल्याला जो मिळेल ती संख्या मधलीच आहे. ती संख्या मधलीच आहे पण त्यापैकी नाही आहेत. मधीच लिहायचे पण त्यापैकी नाही. त्यापैकी नसल्यामुळे आपल्याला 4 असल्यामुळे पलीकडे 2 आणि इकडे 2 अशा 2 संख्या सोडून द्यायच्या. आलं लक्षात. तुम्ही जर पाहिलं तर कन्सेप्ट मध्ये तुम्हाला तोच पार्ट आलेला दिसेल. आले लक्षात. ठीक आहे. आता जर पाहिलं तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्या विचारली. आपल्याला कोणती विचारली, विषम. 76 कोणती आहे, समसंख्या आहे. आता 76 नंतर येणारी विषम संख्या कोणती असणार आहे, 77. बरोबर आहे. आणि 77 नंतर येणारी संख्या कोणती आहे, 79. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही इथं 1 ने वाढवले आणि इथं का बरं 2 ने वाढवलं. आपल्याला विषम संख्या दिल्यात म्हणजे हा जो ग्रुप दिलाय हा विषम संख्येचा आहे. इथे जर पाहिलं तर ती संख्या असणार आहे 75 आणि इथं पाहिलं तर ती असणार आहे 73. म्हणजे ज्या तुम्हाला 4 क्रमांकात विषम संख्या दिल्यात ना त्या 73, 75, 77 आणि 79 त्या आहेत. मग आता जेव्हा ह्या संख्या 4 असतात तेव्हा आपल्याला जे उत्तर मिळतं ते समसंख्येमध्ये मिळतं. ओके, आणि म्हणून आपण हे 76 धरलं आणि त्या संख्या काढून घेतल्या. आलं लक्षात. आणि त्या पद्धतीने आपल्याला सर्वात मोठी संख्या विचारली होती आणि ती किती आहे, 79. पर्याय क्रमांक 3. आले लक्षात.
तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता, सोडवायचा होता. याचं कन्सेप्टमध्ये जर तुम्ही उत्तर पाहिलं तर तरी तुम्हाला तिथे ही कन्सेप्ट पूर्ण सापडेल. मला वाटतं ती तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. ओके. त्यानंतर जर पाहिलं तर क्रमांक 7 समसंख्यांची बेरीज. आता पहा प्रश्न थोडासा वेगळा दिलाय. 7 समसंख्यांची बेरीज दिलेली. 7 समसंख्या. ओके. आता त्यातली जी पहिली समसंख्या आहे ती आपल्याला माहित नाही. तिला समजा आपण x म्हणलं तर त्याच्या पुढे येणारी ती समसंख्या काय असणार आहे, x अधिक 2. त्यानंतर जर पाहिलं तर x अधिक 4, x अधिक त्यानंतरची जर पुढची समसंख्या पाहिली आपण तर ते x अधिक काय 6. त्यानंतर जर पाहिलं तर x अधिक 8. ओके. पाहूया आपण 1 2 3 4 5. त्यानंतर असणार आहे x अधिक 10 आणि त्यानंतर असणार आहे x अधिक 12. तर या टोटल संख्या आहेत 7 आणि या सर्वांची बेरीज, या सर्वांची काय सांगितली तुम्हाला, बेरीज दिलेली आहे आणि ती बेरीज किती दिली तुम्हाला, ती बेरीज तुम्हाला या ठिकाणी दिलेली 532. ओके. बेरीज किती दिलेली आहे, 532 दिली. आलं लक्षात. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ह्या सर्वांची बेरीज किती होईल, 7x किती होणार आहे, 7x अधिक, आता इथे जर पाहिलं x x x 7x आहेत कारण 7 संख्या 2 4 6 6 आणि 6 12 12 8 20 20 आणि 10 32 32 आणि 12 42. ओके. म्हणजे इथं किती आले, 42. जर 7x बरोबर 532, हे 42 तिकडे जाऊन वजा झाले तर 7x बरोबर इथं उत्तर किती येणार आहे, 490. आणि x बरोबर 490 ला समजा मी 7 ने भागलं तर उत्तर तुम्हाला या ठिकाणी x बरोबर किती मिळणार आहे, 7 7 49. उत्तर आलं 70. म्हणजे माझी जी पहिली संख्या असणार आहे ती असणार आहे 70. ओके. म्हणजे ही संख्या मला या ठिकाणी मिळालेली आहे ती 70 आहे. त्याच्यानंतरची जी संख्या असणार आहे ती असणार आहे 72. त्यानंतर असणार आहे 74 आणि त्यानंतर असणार आहे 76. आलं लक्षात. तर या पद्धतीने मला काय सांगितले, पहिल्या क्रमागत 4 समसंख्यांची सरासरी विचारली. पहिल्या 4 म्हणजे ह्या चौघांची फक्त मला काय करायची आहे, बेरीज करायची आणि भागिले किती करायचंय, 4 करायचंय. पण मी जर 70 आणि 76 यांची जर बेरीज केली आणि त्याला जर 2 ने भागलं तरी मला सेम उत्तर मिळणार आहे. म्हणून मी या ठिकाणी काय करणार आहे, सरासरी काढताना 70 अधिक 76 भागिले किती केले, 2 केलं. ओके. 70 आणि 76 6, 7 7 14 भागिले 2 आले. 2 7 14, 2 त्रिक 6. म्हणजे उत्तर जे आलंय ते 73 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे, 1. तर या पद्धतीने मला हा प्रश्न काय करायचा होता, या ठिकाणी सोडवायचा होता. आले लक्षात. ठीक आहे. तर जाऊया नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे. 5 क्रमावर विषम संख्येची सरासरी 21. 21. आता त्या क्रमागत ज्या संख्या आहेत त्या 5 आहेत. 5 असल्यामुळे इकडे 2 येणार येतात आणि इकडे 2 येणार आहेत. आलं लक्षात. मग आता विषम संख्या असल्यामुळे याच्या नंतरची येणारी विषम संख्या 2 ने वाढणार आहे, नंतर 4 ने वाढणार आहे. इथे पाहिलं तर 2 ने कमी होणार आहे. म्हणजे ती जी संख्या असणार आहे ती किती असणार आहे, 19 आणि त्याच्या आधीची किती असणार आहे, 17. मला सर्वात लहान विचारली म्हणून पर्याय क्रमांक 1 मी या ठिकाणी लिहिणार आहे. आलं लक्षात. म्हणजे हे प्रश्न मला सोडवता येतात कारण मला त्याची काय माहिती, कन्सेप्ट माहिती आहे. आलं लक्षात. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर पहिल्या 5 सम नैसर्गिक संख्येच्या घनांची सरासरी मला विचारली. नैसर्गिक संख्येच्या घनांची सरासरी. मी तुम्हाला या ठिकाणी त्याचं काय दिलेलं आहे, सूत्र दिलेलं आहे का, नैसर्गिक संख्येच्या घनांची सरासरी आणि त्या पण कोणत्या, समसंख्या. ओके. आता जर मला समसंख्येच्या घनांची बेरीज माहिती असेल तरच मी त्यांची काय काढू शकतो, सरासरी काढू शकतो. तर त्याचं सूत्र आहे पहा, n अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग गुणिले 8. बरोबर आहे. ही नैसर्गिक संख्येच्या बेरजेचं सूत्र आहे, त्याला 8 ने गुणा, तुम्हाला समसंख्येचं सूत्र मिळेल आणि भागिले काय करा, n, कारण तुम्ही नक्की किती संख्येची सरासरी या ठिकाणी करताय. ओके. तर या सूत्राच्या आधारे मला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा आहे, सोडवायचा आहे. तर सूत्र आहे माझ्याकडे. आता काय, पहिल्यांदा मी काय काढेल, पहिल्यांदा मी काय घेईल, बेरीज. ओके. बेरजेचं सूत्र काय, 8 गुणिले कंसामध्ये n अधिक 1 भागिले किती, 2 आणि याचा काय वर्ग करायचा आहे. म्हणजे 8 गुणिले इथे n किती आहे, 5. ओके. म्हणजे इथे किती येणार आहे, 5 गुणिले 6 भागिले 2 कंसाचा काय आला, वर्ग. 8 गुणिले इथे किती आले, 3 5 त्रिक 15 15चा वर्ग. इथे पाहिलं तर 8 गुणिले 15चा वर्ग 225. आलं लक्षात. 8 गुणिले 225 ही काय आली, 1 पासून 5 पर्यंत पहिल्या 5 ज्या समसंख्या आहेत त्यांच्या घनांची ही काय झाली, बेरीज झाली. आता त्यांच्या घनांची बेरीज झाल्यानंतर मला त्याला कशाने भागायचंय, त्याला भागायचंय मला n ने. n काय, किती संख्या आहे, 5. म्हणून मला त्याला फक्त 5 ने डिवाइड करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मला फक्त भागिले n काय लिहिणार आहे मी, 5 n भागिले 5. म्हणजे इथं काय होणार आहे, 8 गुणिले 225 भागिले किती येणार आहे, 5. म्हणजे इथं 8 गुणिले
5ने इथं जर भागलं, 5 चोक 20 आणि 5 5 किती होणार आहे 25. आता मला सरासरी फक्त या दोघांचा गुणाकार करायचा आहे. बरोबर आहे. 8 पंचे 40, 4 4, 8 चोक 32 आणि 4 36, 360 ही काय झाली पहिल्या 5 समनैसर्गिक संख्येच्या घनांची सरासरी आणि ती आली 360 पर्याय क्रमांक 1. जर मला सूत्रपाठ असेल तर मी ह्या संख्याची सरासरी सहजरित्या काय करू शकतो काढू शकतो. तर या पद्धतीने मला हा टॉपिक समजलेला आहे आणि हा टॉपिक या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. तर तुम्हाला सूत्र सगळे दिलेले आहेत, कन्सेप्ट सर्व समजून सांगितलेले आहेत. सम आणि विषम संख्यांची सरासरी तुम्हाला सांगितलं जाईल. फक्त पहिली संख्या घ्या, शेवटची संख्या घ्या, भागिले 2 करा, संपलं उत्तर. तर असं नाहीये, कन्सेप्ट नीट समजून घ्या. म्हणून आपण सरासरी हा टॉपिक वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड करतोय. सरासरीच नाही तर सर्व टॉपिक आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड करणार आहे आणि प्रत्येक पार्ट हा इन डेप्थ मध्ये पाहणार आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पार्टला क्वेश्चन सॉल्व्ह करताना अडचण येणार नाही. एकदा नक्की पहा, समजून घ्या, नंतर तुम्हाला लेक्चर पाहायची गरज लागणार नाहीये. तुम्हाला फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायचे, तुम्हाला उत्तर सहजरित्या मिळणार आहे. ओके, तर बाय बाय. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. असंच एक नवीन टॉपिक घेऊन उद्या पुन्हा भेटू. ऑल द बेस्ट.